रात्र खूप शांत होती. शहराच्या एका जुन्या भागात असलेलं ते छोटंसं घर अंधारात हरवल्यासारखं दिसत होतं. घराच्या बाहेर लावलेला पिवळसर बल्ब अधूनमधून लुकलुकत होता आणि त्या प्रकाशात घराच्या भिंतीवर पडणाऱ्या सावल्या जणू काही भूतकाळाच्या आठवणींसारख्या हलत होत्या. त्या घराच्या आत खिडकीजवळ एक स्त्री शांतपणे बसली होती. तिचं नाव सुमन होतं. वय साधारण 40च्या आसपास. चेहऱ्यावर थकवा होता, डोळ्यांमध्ये खूप वर्षांपासून साठून राहिलेलं दुःख. तिच्या हातात एक जुना फोटो होता. फोटोमध्ये एक छोटा मुलगा हसत होता. सुमन त्या फोटोवर बोट फिरवत होती, पण तिच्या डोळ्यांमध्ये पाणी नव्हतं. कारण रडण्याची अश्रू ती खूप वर्षांपूर्वीच संपवून बसली होती. अचानक खिडकीबाहेरून एक कुत्रा भुंकला आणि सुमनचा विचारांचा धागा तुटला. ती हळूच कुजबुजली, "मी तुला शेवटचं कधी पाहिलं होतं रे आर्यन?" आणि मग तिच्या डोळ्यांसमोर 15 वर्षांपूर्वीचं आयुष्य हळूहळू उभं राहू लागलं. त्या काळात सुमन फक्त 25 वर्षाची होती. गरीब घरात वाढलेली, पण स्वभावाने खूप शांत आणि समजूतदार. तिचं लग्न राजेश नावाच्या माणसाशी झालं होतं. राजेश शहरातल्या एका छोट्या कारखान्यात काम करत होता. सुरुवातीला त्यांचं आयुष्य साधं पण सुखाचं होतं. छोटंसं घर, 2 वेळचं जेवण आणि एकमेकांवरचा विश्वास. सुमन सकाळी लवकर उठून घरकाम करायची, राजेशसाठी डबा बनवायची आणि तो हसतच कामावर जायचा. संध्याकाळी तो परत आला की दोघं घराच्या छतावर बसून गप्पा मारायचे. त्या काळात सुमनच्या आयुष्यात खूप मोठं स्वप्न नव्हतं, फक्त इतकंच की तिचं छोटंसं कुटुंब कायम एकत्र राहावं. काही महिन्यांनी तिच्या आयुष्यात एक मोठा आनंद आला. डॉक्टरांनी सांगितलं की ती आई होणार आहे. त्या दिवशी राजेश इतका आनंदी झाला होता की त्याने सुमनला हातात उचलून फिरवलं होतं. तो हसत म्हणाला होता, "आपला मुलगा मोठा झाल्यावर इंजिनियर होणार. मी त्याला कधीही गरीब राहू देणार नाही." सुमन फक्त हसली होती. तिला माहीत होतं की स्वप्न मोठी असली तरी आयुष्य नेहमी तसं घडत नाही. काही महिन्यांनी एका पावसाळी रात्री त्यांचा मुलगा जन्माला आला. त्या रात्री बाहेर जोरात पाऊस पडत होता. हॉस्पिटलच्या खिडकीवर पावसाचे थेंब आदळत होते आणि 8 डॉक्टरांनी छोट्या बाळाला सुमनच्या हातात दिलं. बाळाने पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा सुमनला असं वाटलं जणू तिच्या आयुष्यातला सगळा अंधार दूर झाला आहे. राजेशने त्याचं नाव ठेवलं आर्यन. पुढची काही वर्षे खूप साधी पण आनंदाने भरलेली होती. छोटा आर्यन घरभर धावत असायचा. त्याच्या हसण्याने घर भरून जायचं. सुमन दिवसभर त्याच्या मागे पळत राहायची. राजेश कामावरून थकून घरी आला की आर्यन धावत जाऊन त्याच्या मांडीवर बसायचा. पण आयुष्य नेहमी एकाच दिशेने चालत नाही. हळूहळू राजेशच्या आयुष्यात बदल सुरू झाले. कारखान्यात त्याच्यावर कामाचा ताण वाढत गेला. पैसे कमी पडू लागले, कर्ज वाढू लागलं. त्या ताणातून बाहेर पडण्यासाठी त्याने दारूचा आधार घेतला. सुरुवातीला तो फक्त कधीमधी पित होता, पण काही महिन्यातच ती सवय व्यसनात बदलली. रात्री उशिरा तो घरी यायचा, कधीकधी रागात असायचा. सुमन शांतपणे सगळं सहन करत होती, कारण तिला वाटत होतं की वेळ गेल्यावर सगळं ठीक होईल. पण गोष्टी उलटच बिघडत गेल्या. एक रात्री तो खूप नशेत घरी आला आणि पहिल्यांदा सुमनवर ओरडला, "तुझ्यामुळे माझं आयुष्य अडलंय. तुझ्यामुळे मी काही करू शकलो नाही." त्या शब्दांनी सुमनच्या हृदयात पहिल्यांदा एक खोल जखम झाली. पण ती काही बोलली नाही. ती फक्त आर्यनला उचलून शांतपणे दुसऱ्या खोलीत गेली. पुढच्या काही महिन्यात घरातील भांडण वाढत गेली. शेजाऱ्यांनाही आवाज ऐकू येऊ लागले. एक दिवस राजेशने रागाच्या भरात सुमनला सांगितलं, "मला घटस्फोट हवा आहे." त्या एका वाक्याने तिचं आयुष्य तुटलं. कोर्टात केस चालू झाली. महिने तणाव चालू राहिला. शेवटी न्यायालयाने निर्णय दिला. त्या दिवशी कोर्टाच्या खोलीत खूप शांतता होती. जजने फाईल बंद केली आणि म्हणाले, "मुलगा वडिलांकडे राहील." त्या क्षणी सुमनच्या हातातून सगळं निसटतं. ती आर्यनकडे पाहत राहिली. छोटा आर्यन काही समजत नव्हता. तो फक्त आईचा हात धरून म्हणाला, "आई, आपण घरी कधी जाऊ?" सुमनच्या ओठांवर शब्दच आले नाही. ती फक्त त्याच्या केसांवर हात फिरवत राहिली. शेवटी तिला त्याचा हात सोडावा लागला. त्या दिवशी ती कोर्टातून बाहेर पडली आणि त्या दिवसानंतर तिने आपल्या मुलाकडे पुन्हा कधीच पाहिलं नाही. पण आयुष्याची कथा इथे संपली नव्हती, कारण त्या एका निर्णयामागे एक असं रहस्य होतं जे अजून कुणालाच माहीत नव्हतं. आणि त्या रहस्यामुळेच सुमनने स्वतःचं मातृत्व स्वतःपासून दूर केलं होतं. सकाळचा सूर्य अजून पूर्णपणे वर आला नव्हता. शहरावर हलकं धुसर धुके पसरलेलं होतं आणि रस्त्यांवर फारशी गर्दी नव्हती. सुमन त्या दिवशी पहाटेच उठली होती. कोर्टातला निर्णय झालेला
फक्त 2 दिवस झाले होते, पण तिच्या आयुष्यात जणू वर्षानुवर्ष निघून गेल्यासारखं वाटत होतं. घरात सगळीकडे शांतता होती. त्या घरात आधी छोट्या आर्यनच्या हसण्याचा आवाज घुमायचा, खेळण्याचे आवाज यायचे, पण आता फक्त रिकामी शांतता होती. सुमनने कपाट उघडलं आणि आत ठेवलेलं एक छोटं निळं स्वेटर हातात घेतलं. ते आर्यनचं होतं. त्याने 2 वर्षांचा असताना घातलेलं. ती त्या स्वेटरकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यात अचानक पाणी आलं, पण तिने ते पटकन पुसलं. मी रडू शकत नाही. मी रडलं तर माझं मन कमकुवत होईल, ती स्वतःशीच हळू आवाजात म्हणाली. त्या दिवसानंतर सुमनने एक निर्णय घेतला होता. ती आपल्या मुलाकडे कधीच पाहणार नाही, कारण तिला माहीत होतं की एकदा जरी तिने त्याला पाहिलं, त्याचा आवाज ऐकला, त्याच्या डोळ्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं, तर ती पुन्हा जगू शकणार नाही. पुढचे काही दिवस ती जणू एखाद्या सावलीसारखी जगत राहिली. सकाळी उठायचं, घरातली कामं करायची, मग कामासाठी बाहेर जायचं. सुमन एका छोट्या शिवणकामाच्या दुकानात काम करू लागली होती. दिवसभर ती मशीनसमोर कपडे बसून शिवायची. मशीनचा आवाज सतत चालू असायचा आणि त्या आवाजात तिच्या मनातले विचार हरवून जायचे. पण प्रत्येक संध्याकाळी जेव्हा ती घरी परतायची, तेव्हा त्या रिकाम्या घराची शांतता तिला पुन्हा छळू लागायची. एक संध्याकाळ अशीच आली होती. बाहेर पाऊस सुरू झाला होता. सुमन खिडकीजवळ उभी राहून पावसाकडे बघत होती. अचानक तिच्या नजरेसमोर एक छोटा मुलगा दिसला. तो रस्त्यावर पावसात भिजत धावत होता आणि त्याची आई त्याच्या मागे धावत होती. त्या दृश्याने सुमनचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिला अचानक आर्यन आठवला. ती पटकन खिडकीपासून दूर झाली. नाही, मला त्याचा विचारही करायचा नाही, ती स्वतःशीच पुटपुटली. पण आठवणींना कोणी थांबवू शकत नाही. त्या रात्री ती झोपायला गेली तेव्हा तिच्या डोळ्यांसमोर एकच दृश्य पुन्हा पुन्हा येत होतं. कोर्टात उभा असलेला छोटा आर्यन. आई, आपण घरी कधी जाऊ? त्या निरागस प्रश्नाने तिचं मन पुन्हा तुटलं. दुसऱ्या बाजूला राजेशचं आयुष्यही पूर्णपणे बदललं होतं. कोर्टाने आर्यनची जबाबदारी त्याच्यावर टाकली होती. सुरुवातीला त्याला वाटलं होतं की सगळं सोपं असेल, पण वास्तव खूप कठीण होतं. सकाळी आर्यनला उठवणं, त्याला तयार करणं, शाळेत सोडणं, मग कामावर जाणं, हे सगळं त्याच्यासाठी नवीन होतं. कधीकधी आर्यन रात्री झोपताना विचारायचा, बाबा, आई कुठे आहे? त्या प्रश्नाचं उत्तर राजेशकडे कधीच नव्हतं. तो फक्त शांत राहायचा. हळूहळू आर्यन मोठा होऊ लागला. त्याने आईबद्दल विचारणं कमी केलं, पण कधीकधी त्याच्या डोळ्यात एक रिकामेपण दिसायचं. सुमनला मात्र या सगळ्याची काहीच माहिती नव्हती. तिने स्वतःला पूर्णपणे त्या जगापासून दूर ठेवलं होतं. वर्षे हळूहळू पुढे सरकत होती. 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष. वेळ निघून गेला, पण सुमनच्या आयुष्यात काहीही बदललं नाही. ती अजूनही त्याच छोट्या घरात राहत होती, अजूनही शिवणकाम करत होती, पण तिच्या मनात एक जखम कायम जिवंत होती. एक दिवस सकाळी ती कामावर जात असताना बस स्टॉपवर उभी होती. तिच्या आसपास कॉलेजची मुलं उभी होती, हसत होती, बोलत होती. अचानक तिच्या नजरेसमोर एक तरुण मुलगा आला. उंच, सडपातळ, डोळ्यात शांतपणा. तो बस स्टॉपवर उभा राहून मोबाईलमध्ये काहीतरी बघत होता. सुमनची नजर त्याच्यावर थांबली, कारण त्या मुलाच्या चेहऱ्यात तिला कोणाची तरी झलक दिसत होती. तिचं हृदय अचानक वेगाने धडधडू लागलं. नाही, हे शक्य नाही, ती स्वतःशी म्हणाली. पण त्या मुलाच्या डोळ्यांमध्ये तिला आर्यनची झलक दिसत होती. ती काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली. मग बस आली आणि सगळे लोक आत चढले. तो मुलगाही बसमध्ये चढला. बस निघून गेली. सुमन तिथेच उभी राहिली. तिच्या मनात हजारो प्रश्न होते. तो आर्यन असू शकतो का? त्या विचाराने तिचं मन हादरलं. पण पुढच्या क्षणी तिने स्वतःलाच थांबवलं. नाही, मी त्याला शोधणार नाही. मी वचन दिलंय स्वतःला. त्या दिवशी ती कामावर गेली, पण तिचं लक्ष काहीच लागलं नाही. मशीन चालू होतं, धागे चालू होते, पण तिचं मन भूतकाळात अडकून पडलं होतं. त्याचवेळी शहराच्या दुसऱ्या टोकाला एक वेगळी कथा सुरू होती. आर्यन आता 17चा झाला होता. तो कॉलेजमध्ये शिकत होता. शांत स्वभावाचा अभ्यासू मुलगा. पण त्याच्या मनात एक प्रश्न कायम होता. त्याची आई त्याला का सोडून गेली? एक संध्याकाळ तो घराच्या जुन्या कपाटात काहीतरी शोधत होता. अचानक त्याला एक जुनी फाईल सापडली. त्या फाईलमध्ये कोर्टाचे कागद होते. आर्यनने ते उघडले. त्यात लिहिलेलं होतं, घटस्फोटानंतर मुलाचा पूर्ण ताबा वडिलांकडे राहील. आर्यन बराच वेळ ते कागद बघत राहिला. मग तो हळू आवाजात म्हणाला, आई, तू खरंच मला सोडून गेलीस का? त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते, पण त्याला अजून माहीत नव्हतं की त्या निर्णयामागे एक अशी
सत्यकथा दडलेली होती जी त्याचं आयुष्य कायमचं बदलणार होती. शहरात त्या दिवशी थंडीची सकाळ होती. धुक्याची एक हलकी चादर रस्त्यांवर पसरली होती आणि लोक आपापल्या कामासाठी घाईत निघत होते. सुमन नेहमीप्रमाणे लवकर उठली होती. वर्षानुवर्ष एकसारखं जगताना तिच्या आयुष्याला एक विचित्र शांतता मिळाली होती. पण ती शांतता आतून खूप खोल वेदना घेऊन येत होती. ती उठली, चहाचं पाणी गॅसवर ठेवलं आणि खिडकी उघडली. थंड हवा आत आली. त्या हवेत काहीतरी जुनं ओळखीचं वाटत होतं. तिच्या मनात अचानक एक विचार चमकून गेला. आज आर्यन किती वर्षाचा असेल? काही क्षण ती तशीच उभी राहिली. मग तिने पटकन तो विचार दूर केला. इतकी वर्षे तिने स्वतःला एकच गोष्ट शिकवली होती, आर्यनचा विचार करायचा नाही. पण मनाला कोण सांगणार? आठवणी कधीही परत येतात. त्याच वेळी शहराच्या दुसऱ्या टोकाला आर्यन आपल्या कॉलेजच्या गेटसमोर उभा होता. सकाळचं ऊन अजून हलकं होतं. कॉलेजच्या मैदानावर विद्यार्थी इकडे तिकडे फिरत होते. काही जण हसत होते, काही मित्रांबरोबर गप्पा मारत होते. पण आर्यन मात्र शांत उभा होता. त्याच्या हातात अजूनही काल सापडलेली ती जुनी फाईल होती. रात्रभर त्याने ती वाचली होती. प्रत्येक कागद, प्रत्येक शब्द. त्याला कळलं होतं की त्याच्या आईने कोर्टात काहीच विरोध केला नव्हता. तिने सहजपणे मुलाचा ताबा वडिलांकडे देण्यास मान्य केलं होतं. हा विचार त्याच्या मनाला सतत टोचत होता. आईने मला का सोडलं? हा प्रश्न त्याच्या मनात पुन्हा पुन्हा येत होता. संध्याकाळी तो घरी परत आला तेव्हा राजेश नेहमीप्रमाणे शांत बसला होता. आता त्याचे केस पांढरे झाले होते. चेहऱ्यावर वयाची रेषा स्पष्ट दिसत होती. आर्यन काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. मग त्याने हळू आवाजात विचारलं, बाबा, मला काही विचारायचं आहे. राजेशने डोळे वर केले. काय? आई, ती आपल्याला सोडून का गेली? त्या प्रश्नाने घरात एकदम शांतता पसरली. राजेश काही क्षण काहीच बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव आला, जणू काही खूप वर्षांपासून लपवलेलं सत्य अचानक समोर उभं राहिलं होतं. तो हळू आवाजात म्हणाला, आर्यन, काही प्रश्नांची उत्तरं वेळ देतो. आर्यनच्या डोळ्यात राग चमकला. म्हणजे काय? मला सत्य माहीत असण्याचा अधिकार नाही का? राजेशने नजर खाली केली. त्याच्या मनात एक मोठं ओझं होतं. त्याला माहीत होतं की सत्य सांगितलं तर सगळं बदलून जाईल. पण तो अजूनही तयार नव्हता. दुसऱ्या बाजूला सुमनचं आयुष्यही एका वळणावर येत होतं. त्या दिवशी ती कामावरून परतत असताना अचानक तिच्या छातीत तीव्र वेदना झाली. ती थांबली, भिंतीला टेकली. काही क्षण तिचा श्वास जोरात चालू होता. शेजारच्या लोकांनी तिला पाहिलं आणि तिला जवळच्या क्लिनिकमध्ये नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली, काही चाचण्या केल्या. सुमन शांत बसली होती. तिला काहीच भीती वाटत नव्हती. आयुष्याने इतक्या जखमा दिल्या होत्या की आता भीती उरली नव्हती. काही वेळाने डॉक्टर परत आले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. सुमनजी, तुम्हाला काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल. ती शांतपणे विचारते. काय झालंय? डॉक्टर काही क्षण शांत राहिले. मग हळू आवाजात म्हणाले, तुम्हाला हृदयाचा गंभीर आजार आहे. खूप वर्षांपासून उपचार झाले नाहीत असं दिसतं. त्या क्षणी सुमन काहीच बोलली नाही. ती फक्त खिडकीबाहेर पाहत राहिली. तिच्या मनात एकच विचार आला, माझं आयुष्य आता जास्त उरलेलं नाही. त्या रात्री ती हॉस्पिटलच्या बेडवर पडून होती. आजूबाजूला मशीनचे आवाज होते, नर्सची पावलं होती. पण तिचं मन पुन्हा 15 वर्ष मागे गेलं. कोर्टाचा तो दिवस, छोटा आर्यन आणि तिच्या आयुष्याचा सगळ्यात कठीण निर्णय. कारण सत्य असं होतं की त्या दिवशी कोर्टात तिने मुलाचा ताबा सोडण्याचा निर्णय स्वतः घेतला होत नव्हता. त्या निर्णयामागे एक भयानक कारण होतं. त्या दिवशी कोर्टाच्या आधी डॉक्टरांनी तिला एक रिपोर्ट दिला होता. त्या रिपोर्टमध्ये लिहिलं होतं की तिच्या हृदयात जन्मजात गंभीर दोष आहे आणि ती कधीही गंभीर आजाराला बळी पडू शकते. डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं, तुम्ही आयुष्यभर उपचाराशिवाय राहिलात तर कदाचित काही वर्षात परिस्थिती खूप वाईट होऊ शकते. त्या क्षणी सुमनच्या डोक्यात एकच विचार आला होता, जर मी आज किंवा काही वर्षात मरले तर माझ्या मुलाचं काय? राजेश त्या काळात स्थिर नोकरीत होता. त्याच्याकडे घर होतं, पैसा होता. सुमनला वाटलं की आर्यनचं भविष्य त्याच्याकडे सुरक्षित राहील. म्हणूनच तिने कोर्टात एक शब्दही बोलला नाही. तिने स्वतःच मातृत्व स्वतःहून दूर केलं. त्या रात्री हॉस्पिटलमध्ये पडून सुमनच्या डोळ्यात शेवटी अश्रू आले. ती हळू आवाजात म्हणाली, आर्यन, मी तुला सोडलं नाही रे. मी फक्त तुझं आयुष्य वाचवलं. त्याचवेळी शहराच्या दुसऱ्या टोकाला आर्यन खिडकीत उभा होता. आकाशात चंद्र दिसत होता. त्याच्या मनात एक निर्णय तयार होत होता, मी आईला शोधणार, सत्य काहीही असो. त्याला अजून माहीत नव्हतं की नियतीने त्यांच्या आयुष्यात एक अशी भेट ठरवली आहे जी सगळं बदलून टाकणार होती.
रात्र खूप शांत होती, पण त्या शांततेत एक वेदना दडलेली होती. शहराच्या सरकारी हॉस्पिटलच्या 4थ्या मजल्यावरच्या एका छोट्या खोलीत सुमन शांतपणे पडून होती. खोलीत पांढऱ्या भिंती, खिडकीतून येणारा मंद चांदण्याचा प्रकाश आणि मशीनचा हलका आवाज, सगळं काही थंड आणि निर्जीव वाटत होतं. सुमनच्या हातात सलाईन लावलेलं होतं. तिचा चेहरा फिकट झाला होता, पण डोळे मात्र जागे होते. ती खिडकीकडे पाहत होती, जणू काही त्या आकाशात तिला भूतकाळ दिसत होता. तिच्या मनात सतत एकच विचार चालू होता, आर्यन. इतकी वर्षे तिने स्वतःला थांबवलं होतं, स्वतःला कठोर बनवलं होतं, पण आज हॉस्पिटलच्या त्या शांत रात्रीत तिचं मन तुटायला लागलं होतं. ती हळू आवाजात पुटपुटली, किती मोठा झाला असेल माझा मुलगा. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्यावेळी शहराच्या दुसऱ्या टोकाला आर्यन झोपलेलाच नव्हता. त्याच्या खोलीत दिवा चालू होता. टेबलावर त्या जुन्या कोर्टाच्या फाईलचे कागद पसरले होते. तो सतत एकच गोष्ट विचारत होता, आईने खरंच त्याला सोडलं होतं का, की त्यामागे काही वेगळं कारण होतं. त्याला आठवलं की त्याच्या बालपणी आई कशी त्याला मिठी मारायची, कशी त्याच्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागी राहायची. त्या आठवणी खोट्या असू शकत नाही. त्या रात्री त्याने एक निर्णय घेतला, तो आईला शोधणार. दुसऱ्या दिवशी सकाळी तो लवकर उठला. राजेश अजून झोपलेला होता. आर्यन शांतपणे घरातून बाहेर पडला. त्याच्या हातात फक्त एक जुना फोटो होता, आईचा आणि त्याचा. तो शहराच्या जुन्या भागाकडे चालू लागला. त्याला फक्त एवढंच माहीत होतं की आई कधी काळी त्या भागात राहत होती. दरम्यान हॉस्पिटलमध्ये सुमनची तब्येत अचानक बिघडली. डॉक्टरांनी तपासणी केली आणि तिला ICUमध्ये हलवलं. तिचा श्वास जड चालला होता. डॉक्टर एकमेकांशी गंभीर आवाजात बोलत होते, रिपोर्ट खूप वाईट आहेत, हृदय खूप कमजोर झालंय, एक डॉक्टर म्हणाला. पण सुमन अजूनही शुद्धीत होती. तिने डॉक्टरांचा आवाज ऐकला आणि हलकसं हसली. तिला आता भीती नव्हती, तिला फक्त एकच खंत होती. तिने आपल्या मुलाला शेवटचं पाहिलंच नाही. दुसरीकडे आर्यन शहराच्या रस्त्यांवर भटकत होता. तो एका जुन्या चहाच्या टपरीवर थांबला. तिथे बसलेला एक वृद्ध माणूस त्याच्याकडे पाहत होता. आर्यनने त्याला फोटो दाखवला. काका, ही बाई तुम्हाला माहीत आहे का? वृद्धाने फोटो नीट पाहिला. त्याच्या डोळ्यात ओळखीची झलक आली. अरे, ही तर सुमन आहे. ती इथेच काही वर्षांपूर्वी राहायची. आर्यनचं हृदय जोरात धडधडू लागलं. आता कुठे आहे ती? वृद्धाने थोडा विचार केला. काही दिवसांपूर्वी ऐकलं की ती आजारी आहे, शहराच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. ते ऐकताच आर्यनच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने काहीही न बोलता तिथून धाव घेतली. हॉस्पिटलच्या मोठ्या गेटसमोर तो थांबला तेव्हा त्याचा श्वास जोरात चालू होता. आत लोकांची गर्दी होती. स्ट्रेचर जात होते, नर्स धावत होत्या, डॉक्टर व्यस्त होते. त्या गोंधळात आर्यनला एक नर्स दिसली. तो तिच्याकडे गेला. माफ करा, इथे सुमन नावाची पेशंट आहे का? नर्सने रजिस्टर पाहिलं. काही क्षणांनी ती म्हणाली, हो, ICUमध्ये आहे. हे ऐकताच आर्यनच्या छातीत एक विचित्र वेदना झाली. तो हळूहळू ICUच्या दरवाजाकडे चालू लागला. दरवाजाच्या काचेपलीकडे त्याने एक स्त्री पाहिली. ती बेडवर शांत पडली होती, चेहरा फिकट पण ओळखीचा. आर्यन काही क्षण तसाच उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई हा शब्द त्याच्या ओठांवरून आपोआप बाहेर पडला. इतकी वर्ष ज्याला तो शोधत होता ती त्याच्या समोर होती, पण त्या क्षणी त्याला अजूनही माहीत नव्हतं की त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा भावनिक धक्का अजून बाकी होता. कारण काही क्षणांनी डॉक्टर बाहेर येणार होते आणि ते जे सांगणार होते ते ऐकून आर्यनचं आयुष्य कायमचं बदलणार होतं. ICUच्या बाहेरचा कॉरिडॉर त्या रात्री खूप शांत होता. पांढऱ्या भिंतीवर पडणारा ट्यूबलाईटचा फिकट प्रकाश आणि मशीनचे दूरवरून येणारे आवाज, त्या सगळ्या वातावरणात एक अजब थंडपणा होता. आर्यन काचेच्या दरवाजासमोर उभा होता. त्याच्या डोळ्यांसमोर बेडवर पडलेली ती स्त्री होती, त्याची आई. 15 वर्षांनंतर पहिल्यांदा त्याने तिला पाहिलं होतं. त्याचं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की जणू काही छाती फाडून बाहेर येईल असं वाटत होतं. त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. आई, तो पुन्हा हळू आवाजात म्हणाला. त्या शब्दात राग नव्हता, प्रश्न नव्हते, फक्त वर्षानुवर्ष साठलेली ओढ होती. काही क्षणांनी ICUचा दरवाजा उघडला आणि एक डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. आर्यन पटकन त्यांच्यासमोर गेला. डॉक्टर, आज जी पेशंट आहे सुमन, त्या माझ्या आई आहेत. त्यांची तब्येत कशी आहे? डॉक्टर काही क्षण शांत राहिले. त्यांनी खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाले, त्यांची अवस्था खूप गंभीर आहे.
हृदय खूप कमजोर झालंय. आम्ही प्रयत्न करत आहोत, पण कदाचित त्यांच्याकडे जास्त वेळ नाही. त्या एका वाक्याने आर्यनच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला काही क्षण काहीच ऐकू आलं नाही. त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार घुमत होता. इतकी वर्ष ज्याला तो शोधत होता, ती आई आता त्याच्यापासून कायमची दूर जाणार होती. डॉक्टरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. जर तुम्ही त्यांचे नातेवाईक असाल तर तुम्हाला काही मिनिटं आत जाऊ देऊ शकतो. कदाचित त्यांना तुमची भेट घ्यायची असेल. आर्यनच्या डोळ्यात पाणी भरलं. त्याने हळूच मान हलवली. काही क्षणांनी तो ICU मध्ये आत गेला. खोलीत मंद प्रकाश होता. मशीनचा बीप आवाज येत होता. सुमन बेडवर शांत पडली होती. तिचा श्वास खूप हलका झाला होता. आर्यन हळूहळू तिच्याजवळ गेला. त्याचे हात थरथरत होते. इतकी वर्ष ज्याला तो फक्त आठवणीत पाहत होता, ती आई आज त्याच्या समोर होती. तो तिच्या बाजूला बसला आणि हळू आवाजात म्हणाला, आई. त्या आवाजाने सुमनच्या डोळ्यात हलकी हालचाल झाली. तिने हळूहळू डोळे उघडले. काही क्षण तिला काहीच दिसत नव्हतं, पण मग तिची नजर आर्यनच्या चेहऱ्यावर थांबली. त्या क्षणी तिच्या डोळ्यात आश्चर्य, आनंद आणि वेदना सगळं एकत्र दिसलं. आर्यन. तिचा आवाज खूप कमजोर होता. आर्यनच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. हो आई, मी आहे. काही क्षण सुमन फक्त त्याच्याकडे पाहत राहिली, जणू काही ती विश्वासच ठेवू शकत नव्हती की तिचा मुलगा तिच्या समोर उभा आहे. तिच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. मी तुला पुन्हा कधी पाहीन असं वाटलं नव्हतं. ती कुजबुजली. आर्यनचा आवाज थरथरत होता. आई, तू मला का सोडलंस? हा प्रश्न त्याच्या मनात 15 वर्षांपासून जळत होता. सुमनने डोळे मिटले. तिच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. मी तुला सोडलं नाही रे, मी तुला वाचवलं. मग तिने हळूहळू सगळं सत्य सांगायला सुरुवात केली. कोर्टाच्या आधी मिळालेला रिपोर्ट, तिच्या हृदयाचा आजार, डॉक्टरांनी दिलेली भीती आणि तिचा निर्णय. मला वाटलं जर मी लवकर मरले तर तू अनाथ होशील, म्हणून मी तुला तुझ्या बाबांकडे सोडलं. तुझं आयुष्य सुरक्षित असावं म्हणून मी स्वतःला तुझ्यापासून दूर केलं. ते ऐकताच आर्यनच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्याला अचानक सगळं समजलं. इतके वर्ष तो ज्या आईवर राग करत होता, ती आई प्रत्यक्षात त्याच्यासाठी स्वतःचं आयुष्य तोडून बसली होती. तो पटकन पुढे झुकला आणि तिचा हात हातात घेतला. आई, मला माफ कर, मी तुला चुकीचं समजलो. सुमन हलकसं हसली. आई मुलावर कधी राग धरत नाही रे. त्या क्षणी ICUच्या दरवाजाबाहेर अजून एक माणूस उभा होता, राजेश. त्याला कळलं होतं की आर्यन आईला भेटायला गेला आहे, म्हणून तोही हॉस्पिटलमध्ये आला होता. तो शांतपणे आत आला. सुमनने त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत भूतकाळाच्या हजारो आठवणी होत्या. राजेशच्या डोळ्यात पश्चाताप होता. सुमन, मला माफ कर, मी खूप चुका केल्या. सुमनने हलकसं मान हलवली. भूतकाळ बदलता येत नाही राजेश, पण आपण त्याला माफ करू शकतो. काही क्षण खोलीत शांतता पसरली. सुमनचा श्वास आता खूप मंद झाला होता. तिने शेवटचं एकदा आर्यनकडे पाहिलं. एक वचन दे, तू आयुष्यात कधीही कोणाला सोडून जाणार नाहीस. आर्यन रडत रडत म्हणाला, मी वचन देतो आई. सुमनच्या ओठांवर हलकसं स्मित उमटलं. तिचे डोळे हळूहळू बंद झाले. मशीनचा आवाज अचानक लांब झाला आणि त्या शांत खोलीत एक आई कायमची शांत झाली. आर्यन तिच्या हाताला घट्ट धरून रडत बसला होता. त्या रात्री त्याला समजलं की काही लोक आपल्याला सोडून जात नाहीत, ते फक्त आपल्या आयुष्याला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःला दूर करतात. आणि त्या दिवसानंतर जेव्हा जेव्हा कोणी आर्यनला विचारायचं, तुझी आई कुठे आहे, तेव्हा तो आकाशाकडे पाहून हळू आवाजात म्हणायचा, ती मला कधी सोडून गेली नाही, ती आजही माझ्यासोबत आहे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.